तुम्हावर केली मी मर्जी बहाल या गाण्यासाठी जगदीश खेबुडकर यांनी तब्बल 50 लावण्या लिहिल्या होत्या. ही कथा आहे पिंजराची. व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 31 मार्च 1972 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात डॉक्टर श्रीराम लागू यांनी एका आदर्शवादी शिक्षकाची भूमिका साकारली, तर संध्या यांनी तमाशा कलाकार चंद्रकला या भूमिकेत जीव ओतला. कथा साधी वाटते. एक शिक्षक जो तमाशा थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी त्याच तमाशाच्या मोहात अडकतो आणि इथूनच सुरू होतो त्याच्या आयुष्याचा खरा पिंजरा. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे हा चित्रपट मराठीतील पहिल्या भव्य रंगीन चित्रपटापैकी एक मानला जातो. पुण्यानंतर हा चित्रपट जवळपास 134 आठवडे थिएटरमध्ये चालला. 1972 सालचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार हाही पिंजराने पटकावला. संगीतकार राम कदम आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांनी तुम्हावर केली मी मर्जी बहाल, कशी नशिबानं थट्टा आज मांडली आणि मला लागली कुणाची उचकी अशी अजरामर गाणी आणि लावणी दिली. यातच तुम्हावर केली मी मर्जी बहाल या गाण्यासाठी जगदीश खेबुडकर यांनी जवळपास 50 लावण्या लिहिल्या होत्या. पण व्ही शांताराम मात्र समाधानी नव्हते. शेवटी एका रात्री सुचलेली ओळ तीच अंतिम ठरली आणि इतिहास घडला. पिंजरा हा फक्त एका शिक्षकाचा प्रवास नाही, तो प्रत्येक त्या माणसाचा आरसा आहे जो इतरांना बदलायला निघतो, पण शेवटी तो स्वतःच्या इच्छांचाच कैदी बनतो. म्हणूनच पिंजरा हा फक्त चित्रपट नाही, तर तो माणसांच्या स्वभावाचं सर्वात खरं प्रतिबिंब आहे.